त्यांना सिल्वर प्ले बटन मिळेल आणि ते लवकरात लवकर कंप्लीट हवं अशी जगदंबेचरणी प्रार्थना. नानकर आणि टीम चिंचोली यांच्यामध्ये करत आहोत आपण टॉस. कॉल केला गेला स्पिन आणि योग क्रिएशन भिवंडी असा कॉल होता. तो कॉल टॉस जिंकला गेला टीम चिंचवली. घेतला डिसिजन फिल्डिंगचा. सो कुठेही जाऊ नका मित्रांनो, चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड सेमीफायनल, या सेकंड सेमीफायनल मधून जो जिंकेल तो अनखरपाडा या टीम सोबत खेळेल फायनल मध्ये. सो कुठेही जाऊ नका, चांगली रंगेली मॅच आणि जशी सुरुवात होईल या पुन्हा एकदा ऐकूया मायक्रोफोन वरती. मी या ठिकाणी इन्व्हाइट करतोय की आजच्या दिवसामध्ये ज्याने खूप चांगल्या पद्धतीने समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं, क्रिकेटची तंतोतंत माहिती ज्यांच्याकडे आहे, राजू सरांना मी इन्व्हाइट करेन. परंतु दरम्यान आपण एक करणार आहोत सन्मान. मान्य श्री कुणालजी टेंबे साहेब ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. विनंती करेन की त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत, त्यांचा तुम्ही स्वीकार करावा. सन्माननीय रडकू कोंडेकर यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान एक पूर्ण करावात. शेड्यूल बिजी असतो दादांचा, परंतु आज बिजी शेड्यूल या ठिकाणी कव्हर करून ते या मंचावरती उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर त्यांच्याशी अंपायर्सने चर्चा केली की एका ठिकाणी भरणीचं काम सुरू आहे, परंतु आज ते वेळात वेळ काढून या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आलेले आहेत. सो त्यांचेही आपण आभार व्यक्त करूयात. काहीशे प्रेक्षक आता शर्यतीमधून आलेले असतील, मग अंगावरती गमछा असताना सुद्धा ते मॅचचा आनंद घेतील. त्यांचेही करू आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. कारण या विभागामध्ये बैलगाडा क्रेज भरपूर आहे. विशे सर सुद्धा बैलगाडा शौकीन आहेत आणि सामना आता नुकताच जिंकला. अक्षय थेटे सुद्धा बैलगाड्याचे खूप मोठे शौकीन आहेत, तेही तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. सो कुठेही जाऊ नका, टीम चिंचवलीने फिल्डिंग डिसाईड केली आहे. सो लवकरात लवकर फील्ड प्लेस तुमची सजून घ्या आणि बॅटिंग जरूर वाटेला आली आहे. टीम नानकरच्या लवकरात लवकर तुमची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कुठेही जाऊ नका मित्रांनो, अनुभवत राहील स्पर्धा ब्रदर्स ग्रुप चषक 2025 आणि सामन्याला जशी सुरुवात होईल या ऐकूया पुन्हा एकदा राजू सरांचा सुंदर आवाज. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. भागेश मात्रे. जाऊया मित्रांनो मॅचकडे. मॅच जी मात्र आपल्याला पाहायला भेटते सेमीफायनल नंबर 2. जो जिंकेल तो अंतिम मॅच मध्ये पोहोचेल, जिथे आपल्याला पाहायला भेटेल जय हनुमान अनखरपाडा म्हणजे रविदादा यांचा संघ पाहावं लागेल. आज या मॅच मध्ये नक्कीच पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. कारण की आपण पाहिलं तर आपल्या खडवली विभागातील संघ जय मसोबा चिंचवली संघाचा मितेश आमचा छोटा मित्र या ठिकाणी 12 प्रतिनिधीमधून जोडलेला आहे. वेलकम तुझं देखील. आणि आमच्या नानकर संघाचे 12 प्रतिनिधी आकाश घरात देखील जोडलेले आहेत. दोघांचं देखील वेलकम. आणि सर्व आयोजकांचं देखील खूप खूप धन्यवाद तुमच्या या स्पर्धेमध्ये मला संधी दिली. आणि आमचे भागेश मात्रे यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यांची देखील खूप चांगली साथ लाभली. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे भागेश दादा म्हात्रे. आपण विचार केला तर लगेचच सकाळी त्यांच्यासोबत मी सेल्फी देखील घेतली. या जगामध्ये मित्रांनो हसवणारी माणसं खूप कमी आहेत, रडवणारी खूप जास्त आहेत. म्हणून सातत्यानं हसवणाऱ्या माणसांच्या सोबतीला राहा. आणि खूप चांगला ऑर्केस्ट्रा देखील आहे आमच्या भागेश दादांचा, चांगले संगीतकार देखील आहेत आणि सातत्यानं प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करत असतात. आणि या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये देखील कल्याण ग्रामीण नव्हे तर तब्बल महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. तर तसेच परिबीटचे सर्वा देखील आहेत. मी तर एकच म्हणेन त्यांच्यासाठी कि तालीमें नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. जाऊया मित्रांनो मॅचकडे. जीवनाच्या या पटलावरती
जो ट्रॉफी उचलेल तोच खरा विजेता असतो. आणि आमचे भागीश दादा या जीवन गतीमध्ये संघर्ष करत असताना ते देखील ट्रॉफी उचलतात आणि या मैदानावरती सर्व प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करतात. मॅच आपण पाहिली तर मागील मॅच जबरदस्त झाली. एकच मिनिट या मॅच बद्दल. हारने वाला भी एक सिकंदर होता है, बस पलड़ा आज दूसरी टीम का भारी है. हम भी तो जीते हैं कई मैदानों में और जीतेंगे तो क्या हुआ, जो आज टीम हमारी आ रही आहे. वाडेगर टीम मात्र आज या स्पर्धेतून बाहेर गेला, कारण की आपण पाहिलं तर काही खेळाडूंची कमतरता होती. त्या अनुषंगाने बॅटल मात्र काही तितकं जबरदस्त पाहायला भेटलं नाही. रफ अँड टफ मॅच झाली नाही आणि 2 धावांची पॅनल्टी पहा. सकाळपासून आपण म्हणत होतो की घड्याळाच्या काट्याला आपण थांबू शकतो, परंतु प्रकृतीपुढे कोणाचीही मिजाज चालत नाहीये. सूर्यदेवता उगवता ती वेळेवरती आणि मावळता ती वेळेवरती. जाऊया मित्रांनो मॅचकडे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सेमीफायनल नंबर 2 आणि पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी झाले का पावल लागेल तिकडे. काय जबरदस्त मोमेंट आहे. मसोबा चिंचवली सिंग टीम जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. पाने को कहीं मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच रंगेल, मॅच रंगेल. जय मसोबा चिंचवली टीम देखील कमी नाहीये. सध्या तरी या सालामध्ये आपण पाहिलं तर त्या टीमने देखील चांगले उच्चांक गाठलेले आहेत. लोअर फुलटास बॉल इथे मात्र अटपटा नाही तो चटपटा सही. या अख्ख्या दिवसभरामध्ये हे समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. या ठिकाणी ठोकला हा दर्जेदार चौकार मोरेश्वर सुतार यांच्या बॅटमधून. मित्रांनो म्हणतात ना, नसीब और क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. जय मसोबा चिंचवली सिंग संघ देखील कम नाहीये. एका बाजूला ते देखील प्रयत्न नक्कीच करतील, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर नानकर संघ हावी आहे. ओ इथे मात्र आपण पाहू शकताय जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण. भावेश त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला होते. म्हणतात ना मित्रांनो, दिल ना उम्मीद नहीं, दिल ना उम्मीद नहीं, नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है. जी हाँ, ये समय भी गुजर जाएगा, बस लगे रहो आप. जय मसोबा चिंचवली संघ या ठिकाणी नक्कीच या मॅच मध्ये शेवटपर्यंत सोडणार नाहीये. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. यह आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. इथे मात्र आउटफील्ड फास्ट ठोकलाय दर्जेदार चौकार. तर जास्त काळ तुम्ही मोरेश्वर सुतार सरांना बीट करू शकत नाही. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो पैर मैं होना. आजच्या दिवसभरामध्ये ज्यांनी जबरदस्त कार्य केलेलं आहे, आपल्या संघाला ज्यांनी मात्र उभारी दिलेली आहे, तो खेळाडू मात्र प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या 8. कोण कोणाची लावेल वाट या मॅच मध्ये. मॅडी इथे पुन्हा एकदा सज्ज. ओहो इथे पुन्हा एकदा अपील खेळली गेली. काय जबरदस्त संजावाद आपल्याला पाहायला भेटतो. सारे खेळाडू इथे मात्र एकवट आहेत. पंचांकडे दाद मागतायत, पंचांकडे अपील करतायत. यस, मोरेश्वर सुतार बाद आहेत का हे पाहिलं जाते, परंतु पंचांची नजर स्प्राईट जितनी क्लिअर आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटत आहे. कभी बाजी इधर कभी बाजी इधर. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्यावरती चौकार, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती चौकार आणि 5वा बॉल इथे मात्र डॉट. ईट का जवाब पत्थर से. मैदानाच्या आतमध्ये जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल झाला. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू मात्र निघून जाईल का पावं लागेल आणि चेंडू गेला सीमा पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं. मुझे कमजोर ना समझना ऐ दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. ज्यांनी केंद्रीय मंत्री चषक 2025 मध्ये गोरसई ब संघाला पराभूत केलेला आहे, तो संघ मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या तरी स्थिती आपण पाहिली तर 12 धावा धावपलकावरती आहेत. गडी इथून मात्र गमावलेले नाहीत. 12 धावा खर्च जरूर झालेले आहेत, परंतु चांगली गोलंदाजी मॅडीच्या वतीने आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगलं कमबॅक.
इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ही लढत जर पाहिले तर अगदी एका बाजूला जय मसोबा चिंचोली संघ तितका चांगला अनुभव त्यांच्याकडे नसेल, परंतु मी एकच म्हणेन की अफगाणिस्तान टीम ज्याप्रमाणे ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये इंग्लंडला पराभूत करू शकतो, ऑस्ट्रेलिया टीमला धूल चारू शकतो, त्या अनुषंगाने 1996 मध्ये जर का भारतीय टीमला पराभूत करून त्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर काढू शकतो, तर जय मसोबा चिंचोली टीम हे करू शकत नाही का? होऊ शकेल, होऊ शकेल. क्रिकेट आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्गवरती सुमित सज्ज झाले. धावसंख्या 12 धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पाहिलं तर जिंदाबाद स्थिती आहे, कारण की आपण पाहिलं तर मोरेश्वर सुतार 12 धावांवरती खेळतोय. त्याच्या सोबतीला अक्षय थेटे जो मात्र आता स्ट्राईकवरती आहे, तो देखील हात खोलण्याचा प्रयत्न करेल का? इथे मात्र लोड फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील. लॉंग ऑफ रिझन मध्ये फक्त एकच धाव खर्च झाली आहे. धावसंख्येत थोडासा भर. धावसंख्या 13. क्या ये मॅच 13? क्या ये मॅच मेरा? जबरदस्त मॅच. संध्याकाळचं हे वातावरण आपण पाहिलं तर संध्याकाळचे 5:50 झालेले आहे आणि ही मॅच सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला भेटत आहे. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि तिथे मात्र रविदादा धुमाल इन ऍक्शन मध्ये असतील. ओ इथे मात्र आपण पाहूया, ताकद नाही तो नजाकत सही चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. काय जबरदस्त फटका या ठिकाणी, अगदी नजाकत भरा फटका या ठिकाणी. नक्कीच मोरेश्वर सुतार अगदी पेशेने नक्कीच शिक्षक आहेत आणि या क्रिकेटच्या पटलावरती चांगले धडे देत आहेत. स्ट्रोक आपण पाहू शकता, चांगली नसीहत या ठिकाणी दिलेली आहे. ओ व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. शेवटच्या मोमेंटला चेंडूला पाहिलं त्या ठिकाणी बॅटची एज खोली, तोंड उघडलं, बॅटची टो लागली आणि अगदी आपण पाहू शकता ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण आहे धावांसाठी तिथे हा चौकार आपल्याला पाहायला भेटला. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा शाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. धावसंख्या धावपलकावरती 17 धावा धावपलकावरती असताना इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. सुमित त्या दिशेने गोलंदाजी करेल. ओ पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु आता मात्र थोडासा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेले आहेत. या सिरीज वाईट बिना पाहिल का घुंगरू बचतावा. धावसंख्या 18 धावपलकावरती. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. पैसा वसूल मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. हवेचा वारा देखील वाहतोय. प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा लाऊडचा पील या ठिकाणी. पुन्हा एकदा इथे मात्र पंचांचं बोट आकाशामध्ये. काय घडलं या ठिकाणी पाहावं लागेल. मोरेश्वर सुतार यांची विकेट. मोठा मासा गळायला लागलाय. मोठा मासा नव्हे तर देव मासा या ठिकाणी गळायला लागले. बॅक टू द डगआउट. त्या ठिकाणी जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. मॅच रंगेल, मॅच रंगेल या ठिकाणी, कारण की मोरेश्वर सुतार यांचा विकेट गेलेला आहे. परंतु आपण जर पाहिलं ना आजच्या दिवस भरामध्ये नीरज या ठिकाणी मोरेश्वर सुतारांचा विकेट जरूर गेलेला आहे, परंतु त्यानंतर नानकर संघाची बॅटिंग लाईन खूप खोलवर आहे. अडचणी असतील नक्कीच या ठिकाणी. चिंचोली संघाकडे आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त संघ आहे. संघर्षाची पराकाष्ठा इथे मात्र नक्कीच करावी लागेल. आज जय मसोबा चिंचोली संघाचा अग्निपथ आहे आणि आज या अग्निपथ मधून त्यांना पार जावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अंकित, ज्याने मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ठरले होते. तो संकेत आता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अंकितला आता कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकता फटका चांगला आहे त्या ठिकाणी. ओहो वाट 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू तिकडे थांबला नाही. एका टप्प्याच्या सहाय्यानं येत आहेत ह्या 4 धावा. धावसंख्या पोचली चौकाराच्या मदतीनं 22 धावा धावपलकावरती. आणि हा फटका देखील आपण आपल्या ऑन स्क्रीन वरती पाहू शकता. त्या ठिकाणी प्रयत्न केले होते, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांगी परमेश्वर. परमेश्वर देखील तुमच्याकडून चांगल्या कर्माची अपेक्षा करत असतो, म्हणून तुम्ही देखील सातत्याने प्रयत्न करत राहा. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलेला आहे, परंतु आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. काय जबरदस्त या ठिकाणी या चेंडूवरती आपण पाहिलं तर 3 कार्य आपल्याला पाहायला भेटले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि चांगला बॉल देखील अगदी आपल्याला पाहायला भेटला. एक धावेने धावसंख्या पुढे चालली 23 या आकड्यावरती.
जबरदस्त मैच है। जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफ होगी, और जितनी बड़ी तकलीफ होगी उतनी बड़ी कामयाबी होगी। सेमीफायनल नंबर 2 जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल। इथे लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा आपल्याला अलाउन द कार्पेट फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये। इथे जर आपण पाहिलं तर 30 पर्यंत जरी धावा जमल्या तरी नक्कीच नानकर टीम अडचणी वाढू शकेल, परंतु या धावा जर आपण विचार केला तर 24 धावा धावफलकावरती आहेत। अजून या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे, कारण की हे षटक फार निर्णायक असेल। या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 6 धावा तुम्ही खर्च करणं फार गरजेचं आहे, कारण की जो आस्किंग रन रेट हवा होता नानकर टीमला तो आस्किंग रन रेट इथं मात्र आलेला आहे। आपण जर पाहिलं तर 12.0 ची सरासरी सध्या तरी धावफलकावरती आहे, आणि या स्लॉग ओव्हरचा जर आपण विचार केला तर नानकर टीम या स्लॉग ओव्हरमध्ये चांगल्या धावा जमवेल, कारण की चांगली बॅटिंग लाईनअप आहे। सध्या तरी आपण विचार केला तर बॅटिंगवरती अक्षय आहेत आणि त्याच्या सोबतीला अंकित आहे। अक्षय तेटेचा आपण विचार केला तर तो देखील जबरदस्त आक्रमक शॉट सिलेक्शन करू शकतोय। या जबरदस्त फलंदाजांना आता या स्लॉग ओव्हर मध्ये रोखण्यासाठी गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवरती सौरभ सोनू आलेले आहेत। सोनू गोलंदाजी मार्कवरती। आज चेतनची बॅटिंग पाहायला भेटेल, आज भावेची बॅटिंग पाहायला भेटेल, आज करावं लागेल, आज तुम्हाला जिंकायचंय। जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गुण चाहिए। सोनू गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला भेटत आहे। स्ट्राईकवरती बॅट्समन अक्षय थेटे, नॉन स्ट्राईक इनवरती अंकित, हे दोघे जण आहेत। सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता मागील मॅच देखील वाघाच्या जबड्यातून काढलेली मॅच आपल्याला पाहायला भेटली। वाडेगर संघ देखील या मॅच मध्ये खेळत असताना, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं। पुढचा बॉल या ठिकाणी ओकोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी लॉप केलाय, चेंडू मात्र अगदी विषम मध्ये फटका आपल्याला पाहायला भेटतो। चेंडू मात्र चाललाय कव्हर कडे, जाईल जाईल आणि गेलाय 4 धावांसाठी चौकार। चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकताय 28 धावा। आता धावा चांगल्या बनतायत, या ठिकाणी रोकावं लागेल, सोनूला काहीतरी करावं लागेल। या ठिकाणी पावलाचा वापर, त्या ठिकाणी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, संधीचं सोनं होईल का, परंतु एक नाही 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती, आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे मात्र नक्कीच नयनच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं त्या ठिकाणी। आणि पाहता पाहता इकडे हो धावा देखील इथे चोरल्या जातात, बहाल केल्या जात आहेत, नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, मात्र इकडे फलंदाज बाद होईल। धावांचा नादखोळा या ठिकाणी, धावांचा हा मोह जो आहे ना तो मात्र इथे आवरता आला नाहीये, आणि फलंदाज इथे मात्र अक्षय अंकितला बाद व्हावं लागतंय। आपण सातत्याने चर्चा करत असतो की क्रिकेट हा मानसिकतेचा खेळ आहे। इथे पहा, या धावा घेण्याचा प्रयत्न जो केला, रनआउटच्या स्वरूपामध्ये जर फलंदाज बाद झाला ना तर कदाचित विपक्षी संघ हवी होऊ शकतो, आणि हे रनआउटच्या स्वरूपामध्ये जी धाव बाद करून जी विकेट प्राप्त केलेली आहे जय मसोबा चिंचवली संघाने, इथे आत्मविश्वास नक्कीच वाढू शकतो। क्रिकेट आहे, कारण की ज्या वेळेला आत्मविश्वास तुमचा वाढेल त्यावेळेला नक्कीच तुमच्या अंगातून 100% पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने जाण्याची धमक निर्माण होऊ शकते, आणि आता मात्र ही धमक निर्माण होईल का। 31 धावा धावफलकावरती आहेत। आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अद्वैय 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीमनं आपलं काम केलेलं आहे। 10.0 ची सरासरी जी त्यांना अपेक्षित होती ती सरासरी आलेली आहे, परंतु सध्या तरी मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर जय मसोबा चिंचवली टीम कडे देखील बॅट्समन आहेत। इथे मात्र आपण पाहू शकतो आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली गेली, पंचांनी इथे मात्र नॉट आउट घोषित केलेला आहे। इथे मात्र अक्षय थेटे बाद झालेले आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यतीन जाधव
ओ इथे मात्र जबरदस्त फटका, स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या वरून चेंडू मात्र एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. धावसंख्या धावपलकावरती 35 धावा बनवण्यासाठी 4 गडी गमावलेले आहेत. हो इथे मात्र आपण पाहू शकता आभाळाला चेंडू मात्र गवसली घालेल का, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. त्या अनुषंगाने मला तरी वाटलं होतं की जय मसोबा चिंचवली संघ चांगल्या धावा बहाल करू शकेल, कारण की समोर इतका बलाढ्य संघ आहे. परंतु काय जबरदस्त 100% या ठिकाणी कमिटमेंट देत असताना जय मसोबा चिंचवली टीम त्यांच्या देखील पाठीशी नक्कीच त्यांचे चाहते आहेत. त्या अनुषंगाने त्यांना देखील चांगला खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण की शेवटच्या षटकामध्ये सोनूचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि सध्या तरी सोनू या ठिकाणी गोलंदाजी करत असताना त्यांनी इथे चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट टिपल्यात आणि धावा इथे खर्च केलेल्या आहेत. 5 चांगली गोलंदाजी. स्लॉगवरच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी असावी सोनूने इथे मात्र दाखवलेलं आहे. मॅच जबरदस्त होईल मित्रांनो. परंतु इथे मात्र आता क्रिकेट आपण म्हणतो ना की तुमच्या 4 खांबांवरती मजबूत असणं फार गरजेचं असतं. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन जो मात्र तिथे तुम्हाला चांगला करणं गरजेचं आहे. सध्या तरी प्लॅन आणि गोलंदाजी चांगली होत आहे, परंतु इथे जर आपण विचार केला तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग जय मसोबा चिंचवलीची येणे मात्र बाकी आहे. पुढचा बॉल फलंदाज मयूर दळवी. इथे स्लॉट मध्ये बॉल मयूर दळवीला मात्र पाठवलाय चेंडू सीमा पॉर. बॉटम हॅटचा जबरदस्त वापर, दर्जेदार षटकार आणि तर पहिल्या इनिंगचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 41 आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. पाहता पाहता खूप मोठं लक्ष इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं, परंतु हे क्रिकेट आहे. या धावा इथे चेस केल्या जातील की या धावा इथे डिफेन्स केल्या जातील, नक्कीच आपण ऐकूया. भागेश म्हात्रे सरांचा आवाज. मी थांबतो तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025 चा हा थरार. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही एक फायनल आहे, त्या अनुषंगाने आपण देखील वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि ही मॅच सेमीफायनल नंबर 2 आपण पाहू शकता. जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल, म्हणजे फायनलमध्ये धडक मारेल. जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. दरम्यान चला सलामीची जोडी प्रारंभिक बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये 42 धावांचं लक्ष आहे. 42 धावांचं लक्ष असताना इथे खेळाडू आणि बॅट्समन कोण मैदानाच्या आतमध्ये येईल, कारण की मी तर म्हणेन भावेशला इथं मात्र येणं फार गरजेचं असेल, कारण की ज्या अनुषंगाने भावेशनं मात्र या स्पर्धेत दिवस गाजवलेला आहे त्याचा देखील दिवस असू शकतो. बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे जय मसोबा चिंचवली संघाची. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आज खऱ्या अर्थानं काम 25 करण्याचा दिवस आहे.
आणि पगाराचा दिवस देखील आहे. सर्व आमच्या ऑफिशियल सर्वांचा पगाराचा दिवस. म्हणतात ना मित्रांनो की पैसा देव नाहीये, परंतु देवापेक्षाही कमी नाहीये. पैशामुळे आपण पाहिलं तर नाती गोती देखील विचारत नाहीये. ज्याच्याकडे पैसा असतो त्याला मात्र विचारत असतात. आजकाल पैशाला खूप महत्त्व दिलं जात असतं. परंतु मी तर म्हणेन पैशाला महत्त्व न देता नक्कीच कुशलतेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही एक कुशल काम कराल तर नक्कीच पैसा देखील तुमच्या पावलांवरती येऊन पडेल. कर्म चांगलं करत राहा सातत्यानं. जर तुमचे कर्म चांगले असतील तर नक्कीच पैसा देखील तुमच्या पाठीशी येईल. जाऊया मित्रांनो मॅचकडे. नयन आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. नयन आणि भावेश. नयन धष्टपुष्ट आहे, भावेश थोडासा लुकडा सुकडा आहे, परंतु शॉट सिलेक्शन जबरदस्त आहे भावेशच्या वतीने. जर आपण पाहिलं तर ये खेळ ताकद का नाही, ये खेळ नजाकत का आहे हे दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु नयनकडे नजाकत आहे, ताकद देखील आहे. तो देखील चांगला खेळ दाखवू शकेल. मन के जीते जीत है, मन के हार है हार. हार गए जो बिन लड़े उन पे है धिक्कार, उन पे है धिक्कार. जो देखे ना सपना, सपना देखना असल में अधिकार है अपना. अपनों के खातिर कर जाना कुछ आज हमें अजर अमर करना है. ये मैदान और ये टूर्नामेंट हमें. तू माटी का लाल है, कोई कंकर या धूल नहीं. तू समा बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये समय कुछ पल का है, उसके बाद चॅम्पियन की ट्रॉफी उठाना है. जाऊया मित्रांनो मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय थेटे. इथे मात्र बॅटची एज लागेल. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सरकलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र ठोकलाय दर्जेदार चौकार. नक्कीच नक्कीच या स्पर्धेमध्ये एक षटकार आता मारून दाखव बावड्या, कारण की प्रेक्षकांना आता षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे. कारण की ज्या ज्या वेळेला फायनलच्या मोमेंटपर्यंत मॅच जाते ना, त्यावेळेला प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. धावसंख्या 4 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होत आहे. इथे मात्र पावलांवरती बॉल त्या ठिकाणी अपील केली गेली, परंतु अपील फेटाळून लावतायत प्रवीण विशेषर. आज दिवसभरामध्ये त्यांची देखील पंचगिरी चांगली पाहायला भेटली. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पंच आपल्याला पाहायला भेटतात योगराज भुटेरे यांची देखील नक्कीच आम्हाला साथ लाभली, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष धन्यवाद. दुसऱ्या बाजूला आमचे भागेश म्हात्रे सर, त्यांची देखील साथ लाभली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आमचे नीरज असतील, निशांत असतील, राज असतील, सर्वांचं देखील आम्हाला साथ लाभलं, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि आमचे अनिकेत धुमाल, यश गायकर असतील, करण भोईर, उदय ओंडेकर असतील, सर्वांचं देखील विशेष धन्यवाद की त्यांनी विश्वासच्या शब्दाला मान देऊन मला या स्पर्धेमध्ये संधी दिलीत. आणि इथे देखील आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जय मुसोबा चिंचवली संघ हार मानणार नाही. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. इक्का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. नयन या ठिकाणी सांगतोय, कारण की नयन जर आपण पाहिलं तर त्यांनी देखील एक चौकार ठोकला, त्यानंतर पुन्हा एकदा हा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. म्हणजे क्षमता आहे, क्वालिटी आहे, मॅच दमदार होईल. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या धावपलकावरती 8. इथे मात्र टॅप केलाय, चेंडू अगदी खाली जागा आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात. एक्स्ट्रा कव्हर वरून एकच धाव मिळेल. भावेश इथे मात्र जागा सोडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मागे यावं लागेल, ब्रेक लावावे लागतील. आपल्या गाड्या कुठंतरी म्हणतात ना मित्रांनो, वेगावरती जर तुम्ही स्वार व्हाल तर तुम्हाला कुठंतरी अडचणी येतात, आणि त्या अडचणीवरती तुम्हाला देखील क्लच घेर बदलणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही एक चांगले ड्रायव्हर बनू शकता. त्या अनुषंगाने या दोघांना देखील आता चांगली गाडी इथे मात्र पळवावी लागेल. धावसंख्या धावपलकावरती 9. 42 धावांचं लक्ष असताना मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक आहे अक्षय थेटे. इम्प्रोवाइज शॉट. ओहो, व्हाट अ कॅच. तिकडे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं कॅच त्या ठिकाणी पकडलेली आहे. फलंदाज भावेशचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. काय कॅच पकडली मनीषने, व्हाट अ कॅच.
नक्कीच क्रिकेटचा आपण विचार केला ना तर सातत्य निरंतरता ठेवणं फार गरजेचं आहे. या मैदानावरती आपण पाहिलं असेल एकता ट्रॉफीमध्ये नालिंबी संघाचा सचिन दादा होता. त्यांनी मात्र सलग 2 वेळेला अर्धशतकापर्यंत खेळले होते, परंतु त्यानंतर क्वार्टर फायनलला मात्र ते हुकले आणि तिथून मात्र सामना त्यांचा हुकला होता. त्याच स्थितीमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सलग 5 चेंडूमध्ये 5 चौका ठोकणारा भावेश जो मात्र डगआउटच्या आसरेला पोहोचला आणि मॅचमध्ये आपण पाहू शकता समीकरण काय घडेल. इथे मात्र आपण पाहू शकता या चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक शुभम चेंडू खाली थोडा वेध घेतोय चेंडूचा त्या ठिकाणी, परंतु 2 धावा इथे मात्र नक्कीच मिळतात. आल्या आल्या चांगली बॅटिंग पाहायला भेटते. फलंदाज खुंदन जो मात्र आलेला आहे. पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 11 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल. आक्रमकता इथे मात्र नक्कीच दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे, परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नयन आहे तोपर्यंत या धावा इम्पॉसिबल नाही आहेत. या धावा बनवू शकतात. दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीला कुंदन जो मात्र आलेला आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहताय मित्रांनो ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025 हा थरार सेमीफायनल नंबर 2 जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. आज रवी दादा देखील इन अँड ऍक्शन मध्ये असेल, सचिन देखील असेल. मॅच जबरदस्त होईल, परंतु त्या अगोदर आपण पाहिलं तर इथून मात्र कोणती टीम असेल. मी तर म्हणेन की नक्कीच रवी दादा या ठिकाणी विचार करत असतील की जय मसोबा चिंचवली टीम आमच्या अगेन्स्ट येऊ आणि एक जबरदस्त मॅच नक्कीच पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नाद करायचा नाही नानकर टीमचा, ज्यानं आजच्या दिवसभरामध्ये जबरदस्त कार्य केलेलं आहे. शुभम इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नयनचा, हवेमध्ये बॉल तिकडे आणि फलंदाज बाद. शुभमची हीच खासियत, फलंदाज बाद या ठिकाणी होत असताना बॅक टू द डगआउट. नयनचा खेळ समाप्त. जबरदस्त सॉन्ग आपल्याला पाहायला भेटलं सतीश तिजे दादा यांच्या वतीनं. मूर्तिकेचे पावित्र्य तवर राखी येले, स्वराज्य स्वप्न तव साकार येले, गरजून केलास हिंदू उत्सव साजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा, तुझं मानाचा मुजरा. इथे टॅप केलाय. चेंडू मात्र अगदी खाली जागेमध्ये आहे. धावा किती मिळतील हे नक्कीच पाहावं लागेल. त्या ठिकाणी एक नाही तिकडे 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत, परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं ना तर चेंडूला आता हवाई सफर करावे लागेल. चेंडूला आसमान दाखवावं लागेल, कारण की चिंचवली गावचे प्रेक्षक देखील आता त्यांच्या नजरा आभाळाला भिडणं फार गरजेचं आहे. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये शुभम जोपर्यंत गोलंदाजी मार्कवरती आहे तोपर्यंत शक्य नाही. 10 चेंडू 29 धावांची गरज. 10 चेंडू 29. इथे काय बॉल आहे, काय बॉल आहे, काय बॉल आहे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज शुभमचा जर आपण विचार केला ना मित्रांनो, तो बॉल या ठिकाणी जर पुढे जर त्यांनी टाकला तर स्लोवर गतीचा टाकतो. थोडासा बॅकअप दिल्याने टाकला तो वेगानं बॉल करतोय. ही त्याची ओळख, ही त्याची खासियत आहे. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. या चांगला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटलाय. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे देखील आपण पाहू शकता या चेतनने मात्र या ठिकाणी गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक आहेत. काय जबरदस्त, काय जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, प्लॅन या सर्व गुणांनी भरपूर असा हा संघ आणि या 4 मजबूत खांब, या 4 प्लेयरनं या क्रिकेटच्या विश्वावरती अधिराज्य गाजवणारं, या कल्याण तालुक्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा आणि तब्बल महाराष्ट्रभर आता त्यांची नक्कीच ख्याती निर्माण करणारा हा संघ नानकर टीम आपल्याला पाहायला भेटत आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र पाहता पाहता समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावरती धावा आपण पाहूया.
14 आणि आता 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 असं हे समीकरण आहे. चेतन, मिस्टर चेतन, या खेळाडूमध्ये दमखम आहे, क्षमता आहे, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर या पहिल्या 2 चेंडूवरती आहे ना 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. तरच मॅच मध्ये मजा येईल, रंगतदारपणा इथे मात्र निर्माण होईल. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीमचा पलडा भारी आपल्याला पाहायला भेटत आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती अंकित गोलंदाजी मार्कवरती आहे. और विकेटने जाईल, कुठल्या प्रकारचं समीकरण तो बदलणार नाही, कारण की सातत्याने कन्सिस्टन्सी त्याने देखील ठेवलेली आहे, निरंतरता तो देखील ठेवेल. समोर असेल चेतनसाठी हा बॉल अगदी आपण पाहिलं तर लोअर फुलटास बॉल होता, परंतु पिक करता आला नाही चेंडूला. तिकडे मात्र थोडीशी फंबलनेस देखील पाहायला भेटली, परंतु बॅकअप तिथे मात्र चांगलं आपल्याला पाहायला भेटलं. धावसंख्येत थोडासा भर झालाय, धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. आता 5ला 27 असं समीकरण. ओ, इथे मात्र आपण पाहू शकता काही जबरदस्त बॉल, चांगला चेंडू तिथे मात्र नक्कीच हाताळला. बॅकअप दी लेंथच्या पुढे जो चेंडू त्या ठिकाणी येतो ना, थोडासा लिटल बिटल बाउन्स त्या ठिकाणी होतो, त्या अनुषंगाने फलंदाजाला खेळणं म्हणजे खूप अडचणीचं. आणि टेनिस क्रिकेटच्या या विश्वामध्ये आपण जर पाहिलं तर नानकर संघाचे गोलंदाजीने या शस्त्राचा खूप वापर केलाय या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. हा स्लोवर गतीचा बॉल. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे सातत्यानं अस्त्रशस्त्राचा भंडार असणं फार गरजेचं आहे. आणि सातत्यानं केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील गोलंदाजीच्या जोरावरती आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती त्यांनी सामने जिंकले होते आणि गोरसी ब संघाला देखील त्यानं पराभूत केलं होतं असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. हो, स्लोवर गतीचा बॉल फसवलं त्या ठिकाणी. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं. डॉट बॉलची सांगता होत असताना धावसंख्या धावपलकावरती 15 धावा स्थिरावलेले आहेत. आणि आता 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 27 धावांची गरज. गोलंदाज जर चुका करेल तर मॅच इथे अजूनही जिवंत राहू शकते, परंतु तसं समीकरण होईल तर नवलच, कारण की ज्यांनी संपूर्ण दिवसभरामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे. व्हॉट क्रिकेट, तालीम इन्हें दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. काही चेंडूपासून विजयापासून दूर असेल असा नारकर 3 पावलांचा वापर तिथे मात्र केला, परंतु प्रॉपर कनेक्शन झाला नाही. चेंडू डीप मध्ये जरूर सरकलाय. इथे मात्र मॅच जिंकले अद्वै